नमस्कार, वृंदावनी फॅशन कटा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण आरी वर्क केलेल्या ब्लाऊजवरती कशी शिलाई करायची आहे ते पाहणार आहोत। एकदम फिनिशिंग सहित आपण ब्लाऊज कसा शिवायचा आरी वर्क जर आपण केलेलं असेल तर त्यासाठी बघा, आरी वर्क किंवा आपले जे प्रिंटेड ब्लाऊज येतात त्यासाठी ह्याच टिप्स असणार आहेत। तर तुम्ही नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। इथे पहा 14.5 इंच उंची मी इथे घेतलेली आहे। ब्लाऊजची 13.5 आपली रेडी होणार आहे। शोल्डर 5.5 इंच, मुंडाही 5.5 इंच घेतलेला आहे। 38 इंच चेस्ट साइजचा हा ब्लाऊज आहे। तुम्ही तुमच्या साइजनुसार मापे घेऊ शकता। कोणत्याही साइजवरती आरी वर्कचा ब्लाऊज असेल तर अशाच प्रकारे तुम्हाला त्याची कटिंग आणि स्टिचिंग करायची आहे। इथे बघा 2.5 इंच मी गळा रुंदी घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा काय करायचं आपल्याला, आपला जो मेन ब्लाऊज आहे हा बघा वेल्वेट आहे। वेल्वेट असल्यामुळे वेल्वेटवरती साधा सुद्धा ब्लाऊज शिवायला थोडंसं वेळ लागतो। व्यवस्थित फिनिशिंग येण्यासाठी खूप काळजी घ्यावी लागते। तर पहा यावरती तर आपण आरी वर्क केलेला आहे। आता आपल्याला कसं स्टिच करायचं, कसं कटिंग करायचं ते मी एकदम सावकाशपणे व्यवस्थित पूर्ण सांगितलेलं आहे। तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि काही अडचण आली तर कमेंट करून नक्की विचारा। बघा अशा प्रकारे आपण मधोमध बरोबर डिझाईनवरती डिझाईन ठेवून मधून आपल्याला एक कट देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला अस्तरलाही मधोमध बरोबर एक कट देऊन घ्यायचा। ही खूप महत्त्वाची टिप आहे की तुम्ही या प्रकारेच प्रत्येक प्रिंटेड किंवा आरी वर्क ब्लाऊज हा स्टिच करू शकता, कारण डिझाईन साईडला जाण्याची वगैरे शक्यता असते। बरोबर सेंटर आला पाहिजे यासाठी आपण अशा प्रकारे कटिंग करायची। आणि आरी वर्कचा ब्लाऊज शिवत असताना कधीही गळ्याची अगोदर कटिंग करून घ्यायची नाही, ती आपल्याला नंतरच करायची असते। इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण काय फिक्स करून घ्यायचं। बघा टाचने आपण व्यवस्थित पूर्ण गळ्यावरती ब्लाऊज हा हलला नाही पाहिजे। वेल्वेट असल्यामुळे ते खूपच सरकतं, त्यामुळे इथे आपल्याला ब्लाऊजवरती बघा मी टाचने वगैरे लावून घेणार आहे। इथे बघा अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घेत आहोत। बघा खाली मी बरोबर मधोमध लावले। वेल्वेट असल्यामुळे जास्त टाचण्या लावायची गरज आहे। जर तुम्ही इतर कोणत्याही कपड्यावरती आरी वर्क केलेलं असेल तर एवढी टाचण्या लावायची गरज पडणार नाही। इथे बघा मी गळ्यालाही मधोमध वरतीही टाचणी लावून घेणार आहे। खाली लावली, आता साईडलाही आपण लावची। कधीही वेल्वेट ब्लाऊज शिवताना आपल्याला ही काळजी घ्यावी लागते। आता आपल्याला बघा याला आतून व्यवस्थित सर्व बाजूने मी टाचण्या लावलेल्या आहेत, बाहेरूनही आपण लावून घ्यायच्या। त्यानंतर आपल्याला बघा व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता आपल्याला याला आपले मार्जिन दिसते बघा, हे बघा हे, तर त्याच्या आतून थोडंसं आतून आपल्याला टिप देऊन घ्यायची व्यवस्थितपणे। आता सध्या हे आरी वर्कचं खूप ट्रेंड आहे, तर नक्कीच तुम्हाला हा आरी वर्क केलेला ब्लाऊज हा शिवता आला पाहिजे। बघा अशा प्रकारे, किंवा तुम्हाला खूपच जवळून घ्यायचं असेल आणि तिथे स्टोन वगैरे असेल तर तुम्ही इथं सिंगल फूट असतो तोही वापरू शकता। परंतु याला आतून थोडंसं जरीचंही वर्क आहे, त्यामुळे मी इथे फक्त या दाबणी टिप दिलेली आहे। जर तुम्हाला खूपच जवळून घ्यायचं असेल किंवा एकदम जवळ, बघा दाखवते, हे अशा प्रकारे व्यवस्थित येते। जर एकदम जवळून तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही सिंगल फूटचाही वापर करू शकता। जरीचा दोरा आतल्या बाजूने असल्यामुळे इथे त्याची गरज नाही, त्यामुळे मी आपल्या नॉर्मल फूटवर मी शिलाई करून घेतलेली आहे।
बघा पूर्ण गळ्यावरती आपल्याला एकसारखं मार्जिन ठेवून टिप देऊन घ्यायची आहे. एकसारखं मार्जिन ठेवल्यामुळे गळ्याचा आकार सुंदर येतो, म्हणजे जसं जे वर्क अगोदर केलेलं आहे म्हणजे आरी वर्क जो आहे त्यामध्ये डिझाईन बदलत नाही गळ्याची, जसं आहे तसं सगळीकडे एकसारखं कपडा आपला राहिलं म्हणजे गळ्याचा लुक एकदम छान येतो आणि फिनिशिंग असल्यामुळे ब्लाऊजही सुंदर दिसतो. इथे आपण आता ह्या टाचण्या काढून घेऊया आणि आतला जो एक्स्ट्राचा कपडा म्हणजे गळ्याच्या भोवती आहे आतला तो आपण आता इथे कट करून घ्यायचा. हा कट करताना आपल्याला टीप जी आहे तिथून थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची ही कटिंग करून घ्यायची. आतून थोडंसं एक्स्ट्रा राहिलं आहे बघा तिथे, मी तेही थोडंसं कट करून घेते. आपण व्यवस्थित सगळीकडे एकसारखं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे आणि छोटे छोटे कटही आपल्याला गळ्यावरती द्यायचे आहेत. इथे पाहू शकता मी आता इथे सिंगल फूट वापरणार आहे, कारण आपण जेव्हा पलटी करू तेव्हा अजून जवळ शिलाई जाणार आहे, त्यामुळे बघा इथे थोडंसं मार्जिन राहिलेलं आहे, त्यामुळे इथे सिंगल फूटची गरज आहे. आरी वर्कचा जर ब्लाऊज तुम्हाला शिवायचा असेल तर नक्कीच तुमच्याकडे हा सिंगल फूट असणं गरजेचं आहे. तो इझिली कोणत्याही आपल्या शिलाईचं जे सामान मिळतं तिथे मिळू शकतं. हा 2 प्रकारचं भेटतं, लेफ्ट अँड राईट, तर तुम्ही दोन्ही घेऊन ठेवायचे आणि गरजेनुसार कोणत्या डिझाईनला कशा प्रकारे लागू शकतो असे आपण चेक करत दोन्ही आपल्याकडे असते की आपण कसाही ब्लाऊज शिवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कितीही वर्क असू द्या आपल्या ब्लाऊजवरती. आता रेडीमेड आपले जे साड्यावरती ब्लाऊज येत आहेत प्रिंटेड वगैरे, तर त्याही ब्लाऊजला खूप वर्क असते एखाद्या, तर मग तेव्हाही अशा प्रकारच्या फूटचा तुम्ही नक्कीच उपयोग करू शकता. बघा अशा प्रकारे व्यवस्थित मार्जिन ठेवून आपल्याला पूर्ण गळ्यावरती ही सिंगल फूटनी मी टीप देऊन घेतलेली आहे. बघा व्यवस्थित, अजिबात जास्त कपडा राहिलेला नाही किंवा कुठेही कमीही झालेलं नाही. अशा प्रकारे सावकाशपणे तुम्ही ही शिलाई करून घ्यायची आहे. बघा आता आपल्याला पूर्ण ब्लाऊज आणि अस्तर हे जोडून घ्यायचं आहे. अस्तर आणि ब्लाऊज जोडत असताना आपल्याला बघा अशा प्रकारे जोडायचा आणि वेलवेट ब्लाऊज शिवताय जेव्हा तुम्ही तर तेव्हा थोडंसं एक्स्ट्राच कपडा ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे, कारण आपल्या ब्लाऊजला वेलवेट हा सरकतो कपडा आणि मग तो एका साईडला जाण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं जास्तच मार्जिन ठेवायचं. बाकी ब्लाऊजला आपण अर्धा इंच ठेवतो, इथे आपण 1 इंच ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला शिवायला उघड जात नाही. आणि बघा इथं पूर्ण मी अस्तर आता जोडून घेतलेला आहे. त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी इथे कट करून घेते. हा एक्स्ट्राचा कपडा कट केल्यानंतर आपल्याला बघा पुढे काय करायचं आहे ते मी व्यवस्थित दाखवते तुम्हाला, कशा प्रकारे आपण आरी वर्कच्या ब्लाऊजला फिनिशिंग देऊ शकतो. इथे पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्याला इथे पहा आपला किती छान असा फिनिशिंग सेट आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपल्याला त्याला अगोदर टक्स देऊन घेऊया. पाठीचे टक्स देण्यासाठी बघा मधोमध ब्लाऊज फोल्ड करून घेतला आणि त्यानंतर आपल्याला हे 4.5 इंच उंचीचे टक्स इथे मी देऊन घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूलाही सेम तसंच टक्स देऊन घ्यायचं आहे. दोन्ही उंची आपल्या टक्सची एकसारखी आली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर बघा आता आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे. कमरेची पट्टी जोडण्यासाठी मी इथे 1.5 इंचची कमरेपट्टी घेतलेली आहे, ती आपण वरच्या बाजूने जोडून घ्यायची. बघा आता आपण दाबटीप देऊन घ्यायची आहे. ही दाबटीप दिल्यामुळे आपली कमरेची पट्टी आहे ती व्यवस्थित फोल्ड होते आणि अजिबात वरच्या बाजूला अस्तरचा कपडा दिसत नाही, त्यासाठी बघा ही आपल्याला काळजी घ्यायची. त्यानंतर आपल्याला खालूनही आपल्याला दाबटीप व्यवस्थित डबल फोल्ड करून घ्यायचं व मोठी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे मोठी शिलाई देऊन इथे आपण हात शिलाई करणार आहोत, काढण्यासाठी सोपी जाते, त्यासाठी आपण इथे मोठी शिलाई देऊन घ्यायची. पुढे आता आपल्याला ब्लाऊज पाहायचा आहे, किती छान असं आपला तयार झालेला आहे. आणि काय समजलं नसेल तर नक्कीच एखादी कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.